सिगारेट हवी आहे का तुम्हाला? ते विष प्रभानेच मिसळलं होतं. माझ्या सासूबाई सौ प्रभा वामन म्हात्रे यांचं माझ्यावर निर्व्याज प्रेम आहे. म्हणूनच त्यांनी माझ्यावर विषप्रयोग करून मला मारण्याचा प्रयत्न केला असं मला अजिबात वाटत नाही. सावरी सावकाश बस बस पण घे पाणी घे. सावकाश. चल, पोलिसांना जाऊन अर्धा तास झालाय. निघतो मी. ते गावातच असतील. पोलीस. हे बघ, सगळा गाव पिंजून काढल्याशिवाय ते कुठेच जायचं नाही. त्यामुळे मी सांगितल्याशिवाय तू कुठेही जायचं नाहीस, समजलं? पोलिसांना खूपदा पाठीवर घेऊन पळालोय मी. तू स्वतःला खूप शहाणा समजतोस का रे? हा, मुखाट्यानं मी काय सांगते ते ऐकायचं, समजलं? माझ्या नावावर किती मर्डर, किती हाफ मर्डर आहेत याची कल्पना आहे ना तुला? सोड मला, जाऊ दे. मी इथे राहणं जास्त धोका आहे, मलाही आणि तुलाही. हे, तू माझ्या धोक्याचा विचार करू नकोस हा, नाहीतर मीच तुला पोलिसांच्या हवाले केला असता. इथे स्वतःच्याच घरात तुला लपवून नसता ठेवला, समजलं? उपकार झाले बाई तुझे, खूप उपकार झाले माझ्यावरती. बस झालं आता, खूप झालं. मजा मला फक्त घराबाहेर पाय टाकून दाखव तू. चल चल दाखव. पाणी घे. असं माझ्या हातांचा झोपाळा, त्यात भिवू नको बाळा. वर धरती सावली, जन्मदातानी माऊली. भिवू नको बाळा, भिवू नको बाळा.
सला स्वतःला 2 पायावर उभी राहायची ताकद नाहीये आणि मला दम देते. मला घराबाहेर पाऊल टाकून दाखव म्हणे. हं. सला तेव्हा जर सटकून गेलो असतो ना तर 5 मिनिटात खलास झाली असतीस. खलास. हं. मग जायचं होतं ना. नाही ना, मेली तर मेली. तुला काय फरक पडणार होता? जायचं होतं निघून. अगं 2 जीवाची होतीस तू म्हणून नाही गेलो, थांबलो इथेच. कशाला माझ्यासारख्या फडतूस माणसासाठी स्वतःचा आणि स्वतःच्या पोराचा जीव धोक्यात घालतीयस? कशासाठी? का स्वतःचा जीव प्यारा नाहीये तुला? घे, खा आणि जा कुठे जायचं ते. आता ह्याची काय गरज होती? हा, स्वतःची तब्येत नाही बरोबर, नसती लफडी कशाला करत बसतेस? कप गिळतोस का आता? आणि माझ्या तब्येतीचं मी बघून घेईन. आणि हे खाल्ल्याशिवाय तू कुठेही जायचं नाहीस. माझी शपथ आहे तुला. पण हे सगळं कशासाठी? इथं जेवत बसलो आणि पुन्हा पोलीस आले तर काय राहिलं? जेवणात जीव अडकून जीवच गेला तर काय फायदा? चला आटोप लवकर, तुलाच उशीर व्हायचा. हो ना, मग जेवायला घालण्याचं काय नडलं होतं? आता ह्या जेवणानंतर पुन्हा तुला जेवायला मिळेल न मिळेल देव जाणे. म्हटलं आपल्या घरून जाताना तरी रिकाम्या पोटी जाऊ नये म्हणून लटपटत्या पायानं आणि थरथरत्या हातानं हे केलं. जे केलं ते गोड मानून घे. माचा केला तरी चालेल, पण या अन्नाचा अपमान करू नकोस बाबा. आधी दिलेत ना पैसे, मग हे कशाला? आत्ताच्या माणुसकीच्या 4 घासाचे. घे. माझा अपमान कर ग, पण लक्ष्मीचा अपमान करू नकोस. मी जागीन ह्या पैशाला. चोरी, दरोडेखोरी आणि खून खराबा करणाऱ्या माणसानं माणुसकीच्या नात्यानं दिलेल्या ह्या पैशाला
मी जागेन. तू माझ्या मिठाला जाग. बोल, जागशील ना? जागशील ना माझ्या हातच्या मिठाला? मिठाला जागू म्हणजे मी काय करायला हवंय? माझ्या पोटच्या पोराला त्याच्या बापाचं नाव पिळवून द्यायला मदत कर. करशील? पण याचा बाप कोण आहे हे माहिती तर पाहिजे ना. तू सांगशील खरं खरं याचा बाप कोण आहे ते? कुणी का असेना, पण तो हर्षवर्धन भोसलेच होता, आहे. असं आणि एवढंच माझ्या पोटच्या पोराला समजलं पाहिजे. हर्षला समजलं पाहिजे. सगळ्या जगाला समजलं पाहिजे. बोल, करशील ना माझी मदत? बोल ना, करशील ना माझी मदत? बोल नाही, जागशील ना मिठाला? बोल नाही, बोल. बघू. बघू?
मी तुमची माफी मागायला आले होते. कशाबद्दल? त्या दिवशी मी तुमच्यावर हात उगारायला नको होता. गुन्हा केला होता मी. तू शिक्षा दिलीस. तरी सुद्धा तुमच्यावर हात उगारायची काहीच गरज नव्हती. प्रियांका बाबांबद्दल वाईट साईड बोलली होती, मुद्दाम बोलली होती. जर मुस्काट फोडायचंच होतं तर तिचं फोडायला हवं होतं. नेम चुकला तुझा. पण त्याची किती मोठी किंमत मोजावी लागली असती. तुम्हालाही आणि मलाही. आपल्या दोघांनाही. आपलं बाळ. आपल्या दोघांचं. सावरे, सावरे, काय ग बाळा, काय झालं? तू तू जिना चढून वर कशी आलीस? बर चल खाली चल, मी वाढायला घेतलंय. चल. नाही मी यांच्याशी कुणाशी? काय? काही नाही माही. चला.